यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अवैध गॅस साठ्याविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नूर कॉलनी परिसरातील एका घरातून तब्बल 40 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी पथक आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत हा अवैध साठा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत छापा टाकलाय. या कारवाई दरम्यान 62 वर्षीय आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घराची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान घरात अवैधरित्या साठवून ठेवलेले तब्बल 40 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आलेत. पोलीस आणि पुरवठा विभागाने हे सर्व सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी अशा संयुक्त कारवायास पुढेही सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.